केशरी रंग शोभे, दुजा पांढरा पाहता चित्त लोभे. हरित तो तिजा शांती देई मनाला, सदा ठेवू चित्ती तिरंगी ध्वजाला. सदा वंदिते मी भारतीय संस्कृतीला, जननी जनक मायभू सज्जनांच्या स्मृतीला. सदैव सोबती मज अध्यात्म शांत छाया, दया क्षमा शांती ज्ञान हृदयी वसाया. सदाचार परोपकार सत्यात याया, कृपादान मागते मी तुझ देवराया. उत्पत्ती स्थिती लयाचे भान से जयाला, प्रभा पूजिते संत चरण रजाला. निरपेक्ष बुद्धी दे मज पामराला, अखंड रामकृष्ण वदनी वदाया. मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर आयोजित पुराणिक लिखित आणि संपादित कविता पिढ्यापिढ्यांची कविता संग्रह प्रकाशन सोहळ्याचे कार्यक्रमाध्यक्ष सन्माननीय श्री अमरदाजी हंगरकर, प्रमुख उपस्थितीत कवी दास, संचालक समग्र प्रकाशनचे मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूर आणि कार्यवाहक श्री सन्माननीय विजय देशमुख, कवी मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूर, यातील सर्व सन्माननीय आदरणीय उत्सुक सदस्य, प्रत्यक्ष सहयोग असणारे देणारे बंधू भगिनी आणि या पुस्तकासाठी सुंदर आणि देखणं मुखपृष्ठ तयार करणारे शिवा डोळजोडे आणि संचालिका अमिता पैठणकर यांचे मी प्रथम आभार व्यक्त करते. प्रकाशन सोहळा ज्यांच्या आगमनाने होत आहे असे आदरणीय सन्माननीय साहित्यातील सूक्ष्म व गाढ अभ्यासक, लेखक, सुप्रसिद्ध हस्तरेषातज्ञ, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा देहूगावचे अध्यक्ष दत्तात्रय अत्रे यांचे प्रथम मी ऋण व्यक्त करते. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, त्यांच्या पत्नी सौ सुलोचना अत्रे आणि अत्रे परिवार, दीपा काळे या शिक्षिका आहेत, त्यांचाही मी आभार व्यक्त करते आणि त्यांनाही उपस्थित झाल्यामुळं विशेष धन्यवाद. उपस्थित असलेले सर्व शुभेच्छुक, सदिच्छुक आणि वेळोवेळी सहभाग देणारे सर्व माझे बंधू भगिनी, तुळजापूर माझंच आहे, तुळजापूरचे सर्व नगरवासी माझेच आहेत. ज्यांच्या पोषणावर मी इथंपर्यंत आले, तो प्रवास मी कसा केला हे किती सांगू आणि किती नाही मला सुचत नाही. मला माझं मनोगत व्यक्त करताना काय सांगू आणि किती सांगू हे कळतच नाही. पण असं झालंय खरं, वेळेचं भान राखण्याचा प्रयत्न करते मी. सांगायचं तर हे सर्व धन जे मी आज तुमच्यासमोर घेऊन आले, मी इथंपर्यंत कसं पोचले आणि हा सोहळ्याचा आनंद घेते आहे हे मलाच कळत नाही. माहेर सोडून सासरी आले, एकत्र कुटुंब पद्धती, आनंदी आनंद. माझ्या आजी सासूबाई आदरणीय कैलासवासी श्रीमती अनुसुया तारापूरकर, कवी, त्यांचं कवित्व स्वरातीत करणाऱ्या माझ्या सासूबाई आदरणीय कैलासवासी शकुंतला सखाराम पाठक, विशेष त्यांची ओळख म्हणजे नारदीय कीर्तनकार होत्या, त्या आपणा सर्वांना ज्ञात आहेत. त्यांचं कवित्व विखुरलेलं आहे.
त्याचा उपयोग होत आहे, ते कीर्तनाच्या माध्यमातून ते घेतलं जाते, पण याच त्या आहेत हे मला सांगावं असं खूप दिवसापासून वाटत होतं. त्या असतानाही मला वाटायचं की आपण करावं. मी त्यांना म्हणायची, खूप कवित्व सुंदर, जाणीवपूर्वक केलेलं, सभोवतालचं वातावरण कसं आहे, आपण कसं राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रबोधनात्मक काव्य करणाऱ्या त्या माझ्या सासूबाई आणि आजी सासूबाई. त्यांना पुष्कळ वेळा मी म्हणायची की तुम्ही द्या. आणि विशेष म्हणजे कैलासवासी आदरणीय त्यांना मी विनम्र अभिवादन करते की ज्यांनी या मराठवाडा साहित्य परिषदेची सुरुवात केली, ते कबप्रयाग, त्यांनी खूप विनवलं त्यांना, पण का कोण जाणे त्यांचा विश्वास बसत नव्हता. दिलं नाही त्यांनी ते काव्य. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे एक लक्षात ठेवा की मी पुराणिक आहे, त्यामुळे माझं पुराण संपणार नाही, तरी पण वेळेचं बंधन पाळण्याचा मी प्रयत्न करते. आमच्या आजी सासूबाई फक्त पहिली शिकलेल्या, सासूबाई 4थी शिकलेल्या, पण पेपर वाचन, आत्ताचा पेपर आला ना तर त्या म्हणायची की पहिल्यांदा मला पोथी वाचायची, ती त्यांची पोथी वाचली. पेपर वाचन, संग्रह, कात्रणात असा छंद त्यांचा होता. शब्द संपत्ती, शब्दालंकार यांचा भरपूर साठा, त्यातून काव्यनिर्मितीचा भयंकर ध्यास. प्रतिकूल परिस्थितीतून कधी त्यांनी पोवाडे केले, भक्तिगीतं, भारुडं, अनेक बाजाच्या काव्यरचना केल्या. त्यांच्या कीर्तनातून लोकांपर्यंत त्या पोचल्या सुद्धा. परंतु आज जे मूर्त स्वरूपात काव्यसंग्रह प्रकाशित झालाय, हे करण्यासाठी 1970 सालापासून आधी सुद्धा प्रसिद्धीत आणण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक, आताच मी सांगितलं की प्रयोगाने सुद्धा प्रयत्न केला, पण नाही, दिलं नाही. त्यानंतर मी DEDला होते, त्यावेळेला सुद्धा खोपडे सर म्हणून होते. ते म्हणाले, आणा मॅडम आपण पुस्तक प्रसिद्ध करू. नाही दिलं त्यांनी साहित्य. पहिल्यांदा काय करायचं, त्या लेखन करायचं. त्यांचं लेखनसुद्धा आहे, वह्या ठेवल्यात मी. वह्या म्हणण्यापेक्षा त्यांचं जे लेखन आहे ते एक एक कागद मी गोळा करून ठेवलेले. मग म्हणायचं तुमचे अक्षर चांगली, सुनांच्याकडून वह्या द्यायच्या, काव्य लिहून घ्यायचं. त्याच पावली ती वही, पेन, जे काय साहित्य लिहिलेलं आहे ते पेटीमध्ये जायचं. आम्हाला पाठांतरासाठी मिळत नव्हतं, का कोण जाणे त्यांचे विचार होते ते नाही साधलं मला. मग शेवटी माणूस कुठं जाता की काय करायची उर्मी असेल, नमात परदैवता. आईला म्हणलं मी, अगं तुझी मैत्रीण आहे, मी असं करायचं म्हणते, तर त्या मला देतच नाहीत ग अक्का. आम्ही अक्का म्हणायचो. जी अक्का शकुंतलाबाई देवीदासराव पुराणिक, काशीनाथ पाठक राजोपाध्याय तुळजापूरचे मंदिरचे, त्यांची मुलगी माझी आई. तिला म्हणायचं अक्का मला देतच नाही ग त्या म्हणायचं जाऊ देत, जुने विचार आहेत, तुला जेव्हा आयुष्यात संधी मिळेल ना तेव्हा तू ते काम कर बरं का. उत्साह, उत्तेजन देणं आणि प्रोत्साहित करणं, तशी माझी आई होती. मग लग्नानंतर DED शिकलो, सगळं झालं. आयुष्यात काही कठीण प्रसंग, नशिबाचे फेरे असतात, त्यात तडकतो माणूस. तसं माझंही झालं असं समजा. त्याच काळामध्ये आता जे तुमच्यासमोर व्यासपीठावर विराजमान आहेत ते अत्रे काका, नवीन लग्न झालेलं जोडपं, नवनिर्मित वाड्यात राहायला आले. काळ धकाधकीचा, नाजूक, मर्यादेचा, बंधनाचा, अतिशय सात्विक व्यक्तिमत्व त्यांचं, अत्रे काकांचं. भविष्य सांगण्याची त्यांची सुरुवात, अभ्यास इथून सुरुवात झालं. ते मला ऐकायला मिळायचं, पण मला माझ्या काही कठीण प्रसंगातून भविष्य विचारावं असं धाडस नाही व्हायचं मला, कारण वय तसं होतं. तरी पण एकदा मी आपली आई अत्रे काकूंची मैत्री करत करत एकदा त्यांना म्हणाले, अत्रे काका माझं भविष्य तर सांगा. ते म्हणाले नाही, तुमची रास अशी की तुमचा मित्र शनी आहे. मी काय सांगू तुमचं भविष्य, त्यांना आठवत नसेल पण मी लक्षात ठेवलंय. मग काहीतरी सांगा. ते म्हणाले तुमच्या पत्रिकेमध्ये, तुमच्या भविष्यामध्ये बघा
तुम्ही सगळेच ऐकतायत, तुम्ही रसिक आहात, मला खूप आनंद होतो या गोष्टीसाठी. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या भविष्यामध्ये असं आहे, सांगण्याची कला, प्रसंगाचं भान आणि समोरच्या माणसाचं समाधान आणि वाचाशुद्धी या गोष्टी त्यांच्या वाचीमध्ये आहेत. त्याची प्रचिती मला आज येते. ते म्हणाले की तुमच्यामध्ये साहित्य, कला, गुण, कवी असे गुण आहेत. मी म्हणलं मी कुठं आहे? तळावर, माळावर कधी जाणार? मला आश्चर्यच वाटलं. पण ठीक आहे म्हणलं. तिसरीपासून कवितेत बोलायची सवय, नकला करायची, शिक्षिका व्हायचं, हातात छडी घ्यायची, करायची सवय होती. पण तेव्हापासून पुन्हा मनाला प्रोत्साहन मिळालं. कविता करत गेले. नंतर बराच खंड, बरेच अडथळे पार करून प्रसंग येईल तसा बरा वाईट स्पर्धेचा, निर्णयाचा, सुरक्षिततेचा विचार करायचा. विचार गडबडले. कोणाला सांगायचं? नाही सांगायचं. आयुष्यामध्ये प्रपंच करत असताना तुम्ही माझ्यापेक्षा सगळे हुशार आहात. पण गडबडून न जाता संयम राखून स्वतःजवळ ठेवून त्यातच निर्णय घ्यायचा. आपण आपल्या प्रार्थनाला बदलू शकत नाही, पण प्रयत्न करून आपण त्या प्रार्थनाचा उपभोग तरी घेऊ शकतो. जन्म आणि मृत्यूमध्ये जे रणांगण आहे ते पार करण्यासाठी आपल्याला आशीर्वादाचा भरपूर हात मिळालेला असतो. आणि अशांचा सहवास, अशांची जोड मिळाली, असे लोक सहवासाला होते. अशाही कठीण परिस्थितीत पुष्कळ सत्यांना आमच्यासाठी सोसावं लागलं. पण नाही यात्रेका घर सोडून गेले. मला आता गहीवरचं या गोष्टी सांगताना पण ठीक आहे, ते बाजूमाग काय ठेवते मी. पण एवढंच की संयम ठेवायचा, जिथे ठेवली त्यांचं एक भविष्य हाताशी धरलं की हे भविष्य आहे तर ठीक आहे. सरळ मार्गाने चालायचं, नाही जमलं तर वही पेन हातात घ्यायचा, पेन सांगायचा आणि वही ऐकायची. असं आयुष्य. पेन बोलायचा आणि वही ऐकायची, असं सुरू केलं आणि कविता लिहायला सुरुवात केली. प्रत्येक कविता, त्याचा वार, वेळ, याचं टिप्पण जवळजवळ माझ्याकडे आहेच. आणि असावंच. कविता विविध विषयावर, प्रसंगावर शांत मन व्हायचं कविता लिहिल्यानंतर. कोणाला सांगायचं नाही. प्रसंग पार करत असताना फक्त मतं आजमावायचे आणि जे आपल्याला चांगलं वाटतं सरळ मार्गाचं ते अंगीकारायचं. हे आमच्या आई वडिलांची पुण्य आहे, त्यात हेच नाही. शांत मन व्हायचं. ठाम ठरवलं की पुस्तक होईलच, कारण समोर या गुणी माणसाचं चरित्र ठेवायचं. आत्ता इतक्यातच मी ते पुस्तक उघडलं आणि मला खरंच गहिवरलं. का कोण जाणे माझ्या हातात तेच पान पडलं. परमेश्वराला माहीत. आजी सासूबाई यांच्या कविता पण असाव्यात असं मला वाटलं. एक दिवस मी मुलाजवळ बोलले तर तो म्हणाला, बघू आई. आणि विशेष म्हणजे दैवच असं चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हेच कळत नाही मला. पण माझा मुलगा ज्यांच्या सहवासात राहतोय ना, खरोखरच त्याचं सुदैव आणि माझं भाग्य. किती ती माणसं इतकी जिव्हाळ्याची आहेत, इतके गुणी आहेत की कुठलीही गोष्ट करत असताना त्याला प्रोत्साहित करतात. आता मला नावं इथं नमूद करता येणार नाहीत, पण ज्या लोकांच्या मध्ये तो वावरतो इतके गुणी आणि सद्गुणी आणि रक्त लोक त्याच्या सहवासात आहेत. सुदैव माझं. मग असंच म्हटल्यानंतर त्यांनी एक दिवस दासला बोलून दाखवलं. मला माहीत नाही, मराठवाडा साहित्य परिषद. आम्ही खुराड्यातले कोंबडे. नोकरी करायची आणि घरी यायचं, काहीच माहीत नाही आम्हाला. पण त्याला माहीत झाली की दास आणि मराठवाडा साहित्य परिषद अस्तित्वात आहे. असं बोलता बोलता दासला बोलून दाखवलं की ठीक आहे. दास म्हणे ठीक आहे, करा जमा. बोलले खूप मोठ्या तोंडाने, पण आजी सासूबाईचं एकही वही कागद माझ्याजवळ नाही. खूप प्रयत्न केला, शोधण्याचं नाही मिळालं. सगळं धन आपण घेऊ शकतो बरं का, परंतु हे धन घेण्यासाठी ज्याच्या नशिबात आहे ते घेते. वारसदार धन तर घेतातच थोडा, पण असं धन मिळणं फार भाग्याचं लागतं. ते मला
मिळालं नाही तरी पण मी त्याला म्हणलं की आधी यांच्याच कविता छापायच्या आणि यांच्याच कविता पुस्तकामध्ये. मग मी काय केलं आठवायला खूप त्रास झाला. 2023 जानेवारीपासून सुरुवात आहे याची. त्याच्यामध्ये कविता आठवायच्या, कीर्तनाला जायची मी त्यांच्याबरोबर, त्या ऐकायचं. मग तेच साहित्य, तीच कविता, तेच पोवाडे रोज लिहित बसायची मी. मागची ओळ पुढं, पुढची माग व्हायची, दासला दाखवायला द्यायची. ते म्हणायचे काय रे असं. नाही बाबा मला आठवत नाही तसं लिहिलं. वर्षाचा प्रवास झाला, एकदाची सगळ्या कविता एकत्र झाल्या आणि मग त्या एका संग्रह केला त्याचा. समग्र प्रकाशक सुदैवाने इतके उत्सुक आहेत, इतके प्रोत्साहित करणारे आहेत आणि इतके संयमी आहेत. आता मला सगळ्याची नावं घेता, अमरदासजी हंगारीकरचं तर नाव मी आत्ताच ऐकलं, दास, विजय देशमुख, ही लोक खरंच गुणी आहेत. माहीत नव्हतं मला, पण मी म्हणलं की हे लोक इतकं चांगलं काम करतात तर ठीक आहे आपण पुढं होऊया. म्हणजे मग ह्या माझ्या बहिणी बंधू सगळे आपल्या बरोबर येतील म्हणून थोडा छोटासा प्रयत्न केला. कविता एकत्र केल्या आणि मग त्या सगळ्या कविता आठवले की कविता लिहायच्या, एकदा द्यायच्या, त्यांनी तपासायच्या, नाही होय करायचं, संग्रहण करण्यात आलं. आणि मग कधी दासला दिलं तर कधी दास कंटाळले नाहीत कविता पाहायला, मागची पुढं पुढची मागं झाली तर. त्यांनी केलं, घरी यावं, मला सांगावं तुम्ही निवडत कविता, बघा होऊ देत, उशीर झाला तर हरकत नाही. असं करत करत त्याचं संग्रहण केलं. एकदाची त्याचं सुसूत्रीकरण झालं, पक्क केलं, क्रमवारी विचारपूर्वक लावली. यात मुलाचं सहाय्य आणि सक्रिय मूर्त स्वरूप येण्यासाठी, माझा मुलगा तर माझा मुलगाच आहे पण ही पण माझी मुलं आहेत. दास पाटील विशेष म्हणजे उत्कृष्ट कवी आणि गझलकार, तेच सांगू शकतात, मार्गदर्शन आपल्याला करू शकतात. त्याच्यानंतर त्यांची वाडा एक कविता इतकी सुंदर आहे की मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते, त्यातलं सगळं त्याच्यामध्ये आहे, पण मला मिळू शकली नाही ती कविता. कालपासून मागते ते याच धानगीत आहेत. त्याच्यानंतर विजय देशमुख, हे पण काय करतात ते शायरी वगैरे, गझल, त्यांची एक कविता आहे मी तुम्हाला दाखवते आणि अतिशय आत्ताच्या वातावरणाला समर्पक आहे. वृद्धाश्रमात पुढतो हा टाळ भंगलेला, वृद्धाश्रमात पुढतो हा टाळ भंगलेला, सध्या वारी चालू आहे, वारीत पुत्र पाहुणे विठ्ठल निघून गेला. कळलं तुम्हाला सगळ्यांना? वारीत पुत्र पाहुणे विठ्ठल निघून गेला. का हो निघून गेला ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, पण हे नको आहे. याच्यासाठी प्रबोधन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या मी त्यांच्याबरोबर म्हणण्यापेक्षा ते माझ्याबरोबर आहेत आणि मी त्यांच्याबरोबर आहेत, असंच तुम्ही बंधू भगिनींनी आमच्यासोबत यावं आणि हे कार्य दूर दूरवर न्यावं. या दोघांचं कसलंही साहित्य प्रकाशित झालेलं नाही, पण प्रचार झालेला आहे. तर त्यांची पुस्तकं तयार व्हावीत आणि विशेष म्हणजे नवनिर्मित योग माझा म्हणा ही मला ज्यांची आवड आहे, एका गरीब कुटुंबात राहणारे देवीदास सौदागर, बघा देवीदास कवी, देवीदासच त्या साहित्यातले, देवीदास सौदागर यांना आत्ताच पुसवण कादंबरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. काय माझं भाग्य नाही. मला हे ऐकायला मिळते आणि मला तर या गोष्टीचा फार आनंद आहे. दुसरी गोष्ट अशी, मुलींची नावं मला माहीत नाहीत, पण विद्यार्थी हे माझं दैवत आहे. त्यांचा सुद्धा पुरस्कार हे लोक देतात. सहजच बोलता बोलता मी म्हणलं त्यांना, आता बाकीच्या गोष्टी मागे ठेवते, मी म्हणाले देशमुख पाटील करायला पाहिजे असे लोकांनी. पण ते काय म्हणाले माहितीये का, मी या सगळ्या गोष्टी थोडे कंसात ठेवते कारण बोलणं बरोबर नाही, ज्याला आवडतं ते करतं. तर मी त्यांना म्हणाले की असं काय त्या लोकांनी करायला पाहिजे. या नदीमध्ये सगळ्यांनीच आपलं सहकार्य, स्वच्छता करण्याचं काम केलं पाहिजे. पण नाही,
ते काय म्हणाले, अहो काकू, वारसदारी फक्त धनाचीच असते का? नाही, आपण साहित्याचे त्यांचे वारसदार आहोत. किती मोठ्या मनाचं बोलणं आहे सांगा मला. त्यांनी मला मार्गदर्शन केलं. मला खरंच वाटलं की जे जे भेटे भूत तेथे मानिचे भगवंत. त्यांच्याकडून मी शिकले की बरोबर आहे, खरंच आहे. मी करते, मी माझ्याच घरच्या लोकांचं केलं, पण मी त्यांच्याबरोबर असंच केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रोत्साहित करतात, त्यांचा सत्कार करतात. असा त्रिवेणी संगमावरचा कुंभमेळा म्हणायला हरकत नाही आज, होय की नाही? आणि त्यासाठी तुम्ही या पर्वणीला सगळेजण आलात, मग तर मला खूपच आनंद आहे. तर हे साहित्य प्रकाशित होण्यासाठी या लोकांनी मराठवाडा साहित्य परिषद आणि प्रत्यक्ष मी नावच घेऊ शकत नाही, इथं बसलेले सगळेजण, जसं सेतू बांधला ना तसं सगळ्यांचंच मला सहकार्य आहे. कोणी समोर दिसत असतील, कोणी नसतील, पण त्या सगळ्यांचं सहकार्य मला लाभलं. म्हणून हा साहित्याचा प्रवास मी अक्षरापासून अक्षर आली पळत पळत त्याचे तयार झाले शब्द शोभतील अशा ठिकाणी बसले आणि त्याची कविता तयार झाली. कविता पानावर आली आणि पिढ्या पिढ्यांच्या कविता संग्रहामध्ये रुजली ती. त्या नदीचा प्रवास इतका दूरवर झाला, मला इतका आनंद वाटला. मी इतके दिवस सारखं म्हणत होते की मला त्या परिषदेमध्ये काहीतरी काम करायचे. कोणजाळे वडील स्वातंत्र्य सैनिक होते म्हणून माझ्यामध्ये ते रक्त आहे की माझं स्वतःचंही मला कळत आहे, पण माझं सासर आणि माहेर अतिशय पुण्यवान मार्गदर्शक, तो आधारवड मला लाभला. त्या आधारवडाच्या पारंब्या धरून मी झोके घेत राहिले आणि स्थिर झाले. स्थिर झाल्यानंतर पारंब्याशी जसं झोका खेळतात ना तसा झोका खेळते. ते भाग्य मला या लोकांच्या मुळे आज इथं उभं राहायला मिळालं. खरंच सांगू तुम्हाला, मी आता नोकरी सोडल्यापासून कधीही भाषण करत नाही. मला भीती वाटत होती की मी आज बोलू शकते की नाही, पण आज एवढी शक्ती आली की एवढे सगळे लोक माझे का हो, याच्याही पेक्षा जास्त संख्येने. आता मग अशी अमरदासजी सांगरकर कोणी प्रस्तावित केलं माझ्या लक्षात नाही, पण ते म्हणाले की आता तर खूपच दिसणार नाही, आपल्या तुळजापुरात जागा नाही पुरली पाहिजे, एवढं मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये सहभागी होणारे लोक येतील. हे अगदी निश्चितच आहे. आपल्याकडं मीच नाही, यापूर्वी तुम्हाला आठवण करून देते, सुलोचना कोठेकर, वासंती देशमुख, कव प्रयाग, प्रत्यक्ष खूप हिरे आपल्या तुळजापूरमध्ये आहेत, जे बोलतात करतात, पण त्यांना उजेडात आणण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी जी मराठवाडा साहित्य परिषद स्वतःचे कष्ट घेते, त्यात भाग घेते, आम्हाला प्रोत्साहित करते, त्या सगळ्यांना धन्यवाद. जे मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व सदस्य, उत्सुक, प्रोत्साहित करणारे, उत्तेजन देणारे, या सर्वांना धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी की मला ज्या लोकांनी माझा पूर्ण प्रवासच पाहिला ते लोक आज इथं उपस्थित आहेत, खरंच मी धन्य झाले. आणि माझं जे प्रस्तावना, मी नुसतं पुस्तक लिहायचं म्हणलं, यात्रे काका म्हणाले मी प्रस्तावना देणार. बापरे, मी म्हणलं मी काम करते इतकं चांगलं आहे का? नाही, त्यांनी देतो म्हणल्यावर, अहो मला सांगा की 100 वेळा त्यांच्या घराला हेलपाटे घालावे लागतात की मला माझ्या पुस्तकात काहीतरी लिहा, मला काहीतरी सांगा, पण या लोकांनी मी म्हणल्यावर प्रकाशक सुद्धा शोधून देतो म्हणाले मला. पण मी म्हणलं आपल्याकडे तुळजापुरामध्ये मिळाले तर मला दास पाटील हरकत नाही म्हणाले. आणि त्यांनी मला प्रस्तावना, तर तुम्ही पाहिलं तर असं वाटेल की त्या प्रस्तावनेमध्ये अत्रे काका लिहितात की चित्रगुप्तानीच माझ्या नोंदवहीमध्ये नोंद केली, हेच मला कळत नाही. चित्रगुप्त रूपी नोंद झाली आहे माझ्या पूर्ण या प्रवासाची. याच्यासारखा भाग्याचा क्षण माझ्याकडे कुठे आलाय असं मला वाटत नाही. माझं भाग्य समजते. मी पुस्तक करण्याची इच्छा व्यक्त केल्याबरोबर एवढा प्रवास करून हे दास पाटील, विजय देशमुख, दाजी अंगारकर मला नसत बोलत नसले तरी ते म्हणायचे, रंगाकर रे तू पुढं चल,
मी येतो. मी नसते एकटी करू शकले, या लोकांचं सहकार्य लाभलं म्हणून मी इथं आले. माझं काहीच नाही याच्यामध्ये, या लोकांचा वरदहस्त माझ्यावर आहे. हा श्रीकृष्ण आहे. यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य संभवानी युगे युगे. यांच्या माध्यमातून काही प्रबोधन करायचं असेल तर कुणाला तरी माध्यम करून परमेश्वर जन्माला येतो. तशी ही लोक आपल्याकडे आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की मी तुमचा वेळ घेत नाही, चित्रगुप्त रूपामध्ये नोंद केली. आणि अशा सद्गुणी लोकांच्या सहयोगातून नक्कीच चांगल्या गोष्टीच घडतात. आणि याही पुढं ते तुळजापूरला होते अत्रे काका, ते तुळजापूरचेच आहेत असं मला वाटतं. त्यांचं गाव सुद्धा संताचंच आहे. खरोखरच कसलाही अहंकार नसलेली माणसं ही इतकी पुढं गेली. ते आता काय विचार करावा आणि काय म्हणावं हे कळत नाही. पण तरी त्यांनी जे पुस्तक दिलं, मी 5-7 दिवसापूर्वी वेळ घेत नाही तुमचा, 5-7 दिवसापूर्वी इकडं आले. फिसरेकर म्हणून त्यांच्याबरोबर सहकारी होते. त्यांना बोलले मी अत्रे काका येणार आहेत म्हणून. तर ते म्हणाले हो अत्रे काका येणार आहेत. आणि कोण आणणार आहे त्यांना? मी म्हणलं त्यांना देवी आणणार आहे. कसं बोल नाही हो बाई म्हणले तुमचं? हो येणार आहेत ते. तर ते म्हणाले माझ्याकडं बघा कसं असतं बन. ते म्हणाले माझ्याकडे एक पुस्तक आले. मी म्हणलं अत्रे काकांनी मला कसं नाही दिलं? हे पुस्तक मला दिले आत्ता त्यांच्या सौनी. त्याच्यामध्ये पुस्तकाचं पान उलटलं की मला जे वाचायला मिळालं खरंच मला खूप वाईट वाटलं. त्यातलं एकच मी तुम्हाला हे करते. डॉक्टरने सांगितलं, वडील अगदी असह्य झाले. मीही लहान होतो. सरतेशेवटी माझे मामा बडोद्यास अधिकारी होते. त्यांनी पुढील उपचारासाठी बडोद्यास नेऊन दवाखान्यात औषधोपचार सुरू केले. सर्व शस्त्रक्रिया सर्व खर्च मामानी केला. परिस्थितीचा विचार करा कसे असते. पण त्यातूनही अशी कोळशाच्या खाणीमध्ये हिरे जन्माला येतात तसे अत्रे काका. त्यांचं पूर्ण कुटुंबच असं आहे. कसलाही अहंकार नाही. आणि तेच आज मला इथं माझं पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आणणारी सर्वजण ते पण भाग्यवान आहेत. खूप बोलायचे, खूप पोटात आहे, पण थोडा संयम ठेवून याच्यामध्ये असलेले सहकारी सहयोग देणारे माझ्या श्रीकृष्ण मंदिरातल्या भजनी मंडळाच्या स्त्रिया ज्या अतिशय भाविक भक्ती करणाऱ्या आहेत त्या सगळ्या उपस्थित आहेत. योगायोगाने एखादा मोठा हॉल घेऊन, सभामंडप घेऊन, मोठा पाहुणचार करून मला प्रकाशन करावं असं वाटत नव्हतं. पण मी काय बोलणार, ह्यांचं नियोजन सहज बोलले आणि त्यांनी कबूल केलं. तुम्ही सगळे श्रीकृष्ण भक्त आहात. श्रीकृष्णाच्या रूपामध्ये तुम्हाला मी नमस्कार करते आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करते. प्रत्यक्ष खूप बोलले, तुम्ही एवढं मनापासून ऐकून घेतलं, मी महत्भाग्य आहे. नाहीतर चुळझुळ करणारे लोक पुष्कळ असतात, तसं केलं नाही. म्हणजे तुम्हाला पटलं आणि मला भावलं, एवढं तुम्ही ऐकून घेतलं. तर यामध्ये जे अप्रत्यक्ष जे सहयोग देणारे आहेत, मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यार्थ्यांना धन्यवाद. आमचा देवीदास सौदागर यांनी असंच साहित्य लिहित राहावं. अत्रे काकांनी पण अशीच पुस्तकं आम्हाला देऊन आम्हाला अजून मार्गदर्शन करावं, उत्तेजित करावं आणि हे जे समाजात चाललंय त्याच्यामध्ये प्रबोधन करण्याचं सहाय्य करावं. माझ्यासाठी नाही, आणखी आमच्या तुळजापूरमध्ये जे कोणी कलाकार साहित्यिक असतील त्यांच्यासाठी नेहमीच आम्हाला अत्रे काकांनी अशाच पद्धतीचं सहकार्य आणि सहयोग द्यावा. अत्रे परिवारांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करते, धन्यवाद देते, आभार मानते. तुम्ही माझ्या बंधू भगिनी इथं उपस्थित झालात. माझ्या एवढ्या छोट्याशा काव्यसंग्रहाचं उद्घाटन करत असताना, प्रकाशन करत असताना मन लावून ऐकून घेतलात आणि आलात. तुम्हा सर्वांना धन्यवाद. असं सहकार्य करा आणि असेच आपले तुळजापूरचे एक हिरे जन्माला येऊ द्या. अशाच लोकांनी जे देवासारखे आहेत त्यांनी पुन्हा यावं. जगदंबेने